सुरुवातीला बातमी नाशिकची आहे। नाशिकच्या IT कंपनीतील धर्मांतर प्रकरण आणि या प्रकरणी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। निदा खान नाशिकच्या IT कंपनीतील फरार आरोपी आहे। अत्याचार आणि लैंगिक शोषणाचे निदा खानवर आरोप आहेत। निदा खाननं अटकपूर्व जामिनाकरता अर्ज करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, गेले अनेक दिवस खरं तर पोलिसांना गुंगारा देणारी निदा खान आता मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे। लागवी अगदी खरं आहे। खरं तर नाशिकच्या बहुचर्चित TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतर प्रकरणातलं प्रकरण जे समोर आले होतं त्यानंतर तब्बल महिनाभरानंतर निदा खान हिला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव या ठिकाणून तिला ताब्यात घेण्यात आलेले आहे। नाशिक पोलिसांसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांची ही संयुक्त कारवाई जी आहे ती करण्यात आलेली। तब्बल महिनाभर निदा खान जी होती ती खरं तर पोलिसांना गुंगारा देत होती। या महिनाभरामध्ये तिने जर बघितलं असेल तर नाशिक, भिवंडी, मुंब्रा, छत्रपती संभाजीनगर अशा पद्धतीचा तिने प्रवास केलेला होता। तिची अटक टाळण्यासाठी तिने खरं तर नाशिक रोड सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज देखील दाखल करण्यात आलेला होता। यावेळी 2 वेळेस सुनावणी पार पडलेली होती। त्यामध्ये तिच्या वकिलांनी तिचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं सांगण्यात आलेलं होतं। मात्र सरकारी पक्षांकडनं हे प्रकरण मोठं असून याचे धागेदोरे परदेशापर्यंत असल्याची माहिती देण्यात आलेली होती। या सगळ्या कारणावरून निदा खान हिचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळण्यात आलेला होता। मात्र तिचा त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी तिची धडपड सुरू असताना आता नाशिक पोलिसांनी निदा खानला अखेर ताब्यात घेतलेलं आहे। जवळपास काल छत्रपती संभाजीनगरमध्ये ती ज्या ठिकाणी वास्तव्यास होती, एका कुटुंबासह ती वास्तव्यास होती, त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचलेला होता। साध्या वेशातील 20हून अधिक पोलीस, यामध्ये काही महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता, असा त्यांनी सापळा रचून अखेर निदा खानला शिताफीने असं ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आज तिला खरं तर नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आता तिला वैद्यकीय चाचणीसाठी बाहेर नेण्यात येईल। वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर आज तिला न्यायालयात हजर केलं जाईल आणि एकूणच TCS प्रकरणामधले लैंगिक अत्याचारासह धर्मांतर प्रकरणात निदा खानचा काय रोल आहे, तिने कशा पद्धतीने पीडितांना धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला, त्याचबरोबर या TCS कंपनीतले जे आरोपी आहेत त्यांना कशा प्रकारे निदा खानची मदत होत होती आणि याचा सगळा जो धागेदोरे आहेत ते खरं तर न्यायालयामध्ये मांडण्यात येतील। याच पद्धतीने निदा खानचा मोबाईल देखील ताब्यात घेण्यात येत असल्याने तिच्या डिजिटल पुराव्यांमधून काय काय माहिती समोर येते, तिच्या मोबाईलमध्ये देखील काही व्हिडिओ असल्याची शक्यता आहे आणि हे सगळं आज न्यायालयासमोर मांडण्यात येईल आणि यानंतर न्यायालय आज तिला किती दिवसांची पोलीस कोठडी देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता TCS कंपनीतील संपूर्णच्या संपूर्ण आरोपी खरं तर नाशिक पोलिसांच्या ताब्यात आल्याने यातील मोठे जे धागेदोरे आहेत ते पोलिसांच्या आणि SIT यंत्रणेच्या हाती लागले। अगदी मुद्दा लक्षात येतोय महेश। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।